PESR इन्स्टिट्यूट अँड कॉलेज, प्रसन्ना प्लॅन, 8 सुंदरवाडी छत्रपती संभाजीनगर. भविष्याचे नो टेन्शन. घ्या आजच ऍडमिशन. PESR इन्स्टिट्यूट अँड कॉलेज. अकोल्याच्या कसुरा रोडवरील गजानन महाराज मंदिराजवळील पेट्रोल पंपासमोर डांबरी रस्त्यावर 17 डिसेंबर रोजी बिबट्याचं पिल्लू आढळून आल्यानं परिसरात काही काळ खळबळ उडाली. स्थानिक नागरिक सुभाष भास्कर खेडकर यांनी ही माहिती मोबाईलद्वारे वनविभागाला दिल्यानंतर वनविभागाच्या पथकानं तत्काळ घटनास्थळी धाव घेत बिबट्याच्या पिल्ला सुरक्षित ताब्यात घेतलंय. वनपरिक्षेत्र अधिकारी अकोला यांच्या मार्गदर्शनाखाली क्षेत्र सहाय्यक GP गायकवाड यांच्यासह वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी शासकीय वाहनातून घटनास्थळी पोहोचले. पाहणीच्या दरम्यान रस्त्यालगत बसलेलं बिबट्याचं लहान पिल्लू आढळून आलं. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं कुठलाही अनुचित प्रकार घडू न देता पिल्लास ताब्यात घेण्यात आलं. त्यानंतर बिबट्याच्या पिल्लास वनपरिक्षेत्र कार्यालय अकोला सिंधी कॅम्प इथे आणण्यात आलं. इथे पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर कुमेगा वानखडे व पशुवैद्यकीय सहाय्यक प्रवीण पवार यांच्यामार्फत पिल्लाची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. सध्या सदर पिल्लू वन अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली पिंजऱ्यात सुरक्षित ठेवण्यात आलं असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वन विभागानं दिली आहे. या कार्यवाहीत वनपरिक्षेत्र अधिकारी VR थोरात, क्षेत्र सहाय्यक GP गायकवाड, वनरक्षक NS सावळे, RS काकडे यांच्यासह मानद वन्यजीव रक्षक बाळ कळणे आणि वन विभागातील कर्मचारी सहभागी होते. या संपूर्ण कार्यवाहीस उपवनसंरक्षक अकोला सुमंत S सोळंके व सहाय्यक वनसंरक्षक नम्रता ताले यांनी मार्गदर्शन केलं. वन्य प्राणी आढळून आल्यास नागरिकांनी घाबरून न जाता तत्काळ वन विभागाशी संपर्क साधावा असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय. जनमत लाईव्ह न्यूज करता अकोल्याहून संजय उमक यांची रिपोर्ट. आरतीचा तार आपल्या इथं कपडे थंडी बिंडी नसून लागत ना त्यांना. नाही तर एक तर नैसर्गिक कसं असते मॅडम. मॅडम तुम्ही त्याविषयी आल्याच नाही कुठे या मॅडम थोरात मॅडम ना. मराठी बातम्यांसाठी जनमत लाईव्हला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका.